गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलाशीचे किनी। जी जी मंडळी दुःखी झाली ती भगवान शिवाकडे गेली। दोन गोष्टी आहेत पहा, आमचा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निरावयवी आहे, नामातीत आहे, रूपातीत आहे, गुणातीत आहे। आणि त्या निर्गुण परमात्म्याचं सगुण रूप गुरु आहे। कोण आहे? गुरु आहे, गुरु आहे। आणि आदि गुरु कोण आहे? आदि गुरु कोण आहे? आदि गुरु महादेवच। निर्गुण परमात्म्याचं सगुण रूप जर कोण असतील तर आमचे गुरु आहे। त्यांचा भाव, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातला पावर भगवान शिवा इतकाच व्यापक आहे। भगवान शिवाचं दुसरं रूप म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग। सगुणाचं रूप शिवलिंग शिवाचार्य महाराज निर्गुण परमात्म्याचं सगुण रूप। आणि पहा ते काय करायचे, जी भगवान शिवाची भूमिका तीच राष्ट्रसंतांची भूमिका। ते काय करायचे? अनुष्ठान करायचे। अनुष्ठान म्हणजे ते अनुष्ठान म्हणजे आपल्या शिवरात्री सारखं का? शिवरात्री सारखं का? आपली शिवरात्री कशी उसळ खाऊ खाऊ, खिचडी खाऊ खाऊ, आमटी खाऊ खाऊ, सगळे खाऊ खाऊच, खाऊ खाऊ। शिवरात्री एकादशी खाऊ खाऊ, काय खाऊ? त्या उपवासाची व्याख्या मोठी सुंदर केली शास्त्राने। आर निवृत्त उपवास, हा आर निवृत्त करायचा। यांनी काय केलं? निवृत्त केलं, त्याच्या ऐवजी सुरू केलं। त्याच्या ऐवजी तो विषय नाही, महाराज अनुष्ठान करायचे। अनुष्ठान अनुष्ठान करायचे, जगादेत अनुष्ठान, अनुष्ठान करायचे। अनुष्ठानाचे 3 टप्पे करायचे, 3 त्रिसूत्री अनुष्ठान असायचे महाराज। किती? त्रिसूत्री अनुष्ठान असायचे, त्याचे 3 टप्पे करायचे 7-7 दिवसाचे। पहिले 7 दिवस ओनली हवाईच दवा, ऑक्सिजन, नुसती हवाच घ्यायची पहिले 7 दिवस महाराजांचा अनुष्ठान। दुसरे 7 दिवस लिंबाचा पाला कुटायचा आणि त्याचा 1 चमचा रस घ्यायचा। तिसरे 7 दिवस लिंगाला वापरलेलं तीर्थ एवढं 1 कप भर दूध, गोदुग्ध, गाईचं दूध, ते दूध घ्यायचं। हे त्रिसूत्री अनुष्ठान। मग अनुष्ठान करत करत काय करायचे? तपश्चर्या करायचे। तपश्चर्या करायची। महाराजाचं वय 100 वर्ष झालं। आता आम्ही जराशे सोबत राहिल्यामुळे, आम्ही जरी जवळ असल्यामुळे बोलायचे ना। महाराज म्हणलं आता 100 वर्ष झाले, आता काय करायचं अनुष्ठान? आता काय करायचं? महाराज म्हणले, अरे बाबा, एका संन्याशाच्या जीवनातली तपश्चर्या जर बाजूला काढली तर त्याच्या जीवनात काय उरतंय? काय उरतंय?
काहीच नाही. तपश्चर्या बाजूला काढली तर तुमच्यात आणि आमच्यात काय फरक? आलेला माणूस पायावर मुंडकं टेकवायलाय, आलेला माणूस पायावर मुंडकं टेकवायलाय, त्याचं पाप माझ्या पायावर टाकायलाय, माझं पुण्य घेऊन चाललंय. हा मग आमचं गणित असं आहे, म्हणजे आमचं समीकरण असं आहे, आमचा सिद्धांत असा आहे, एक महिनाभर जमा करायचं आणि वर्षभर वाटायचं. काय महिनाभर जमा करायचं आणि वर्षभर तप केलं. तप मन्मथ माऊलीच्या प्रमाणाप्रमाणे महाराजांची अवस्था कशी होती? तपे तपला तपला जपे जपला जपे जपला सगळा जप केला. सगळा आपला अर्धवट असते, अर्धवट. आपला जप किती असतंय? आपला जप किती असतंय? स्नान झालं, पूजेला बसला, जप किती? शेगडीवर ठेवलेल्या चहाच्या पातेल्याला उकळी येईपर्यंत आपला जप किती? उकळी येईपर्यंत, उकळी येईपर्यंत है ना. ताटातला भात थंड होईपर्यंत आपला जप. जप पूर्ण 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 जप करणे म्हणजे काय? नकारावर ताबा मिळवला, मकारावर ताबा मिळवला, शिकारावर ताबा मिळवला, वाकारावर ताबा मिळवला, यकारावर ताबा मिळवला आणि याच्या संपुटी असलेल्या ओंकारावर ताबा मिळवला. आणि तो जप सिद्ध केला. जप सिद्धी करून घेतली, जपाची सिद्धी केली, सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतलेला महात्मा म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू श्री शिवाचार्य. काय बोलावं महाराजांच्या. आणि आपल्या संप्रदायातून एक महाराज बाजूला पाडल्यावर काय राहते हो? काय राहते? काय राहते? काहीच नाही. म्हणून लक्षात ठेवा, 8व्या शतकात रेणुकाचार्य, 12व्या शतकात बसवण्णा, 16व्या शतकात मन्मथ माऊली आणि मन्मथ माऊलीच्या नंतर 400 वर्षांनी 20व्या शतकात राष्ट्रसंत. आता 400 वर्ष वाट बघायला लागणार. किती वर्ष? आता बसा बोल. किती वर्ष? 400 वर्ष. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. जसा 16व्या शतकात मन्मथ माऊलीने दिलेला विचार राष्ट्रसंतांनी 20व्या शतकात जागवला. विचार जागवल्यामुळं समाज जगवला. तो जगवण्यासाठी जागृती केली. ती जागृती करत असताना दिवसाची रात, रात्रीचा दिवस, हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी केलं आणि जगाला समर्पण दिलं. म्हणून आम्ही म्हणतो निर्गुण परमात्म्याचं सगुण रूप म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू शिवाचार्य महाराज. वाजवा टाळ्या एकदा. महाराज म्हणतात काय? या असे महात्मे दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. असे महात्मे दुर्लभ आहे. आणि यांनी काय केलं? काय केलं? जगाला सुख दिलं, जगाला सुख, जगाला आनंद दिला. आलेल्या माणसाला समजून घेतलं, आलेल्या माणसाला समजून घेतलं, आलेल्या माणसाचं ऐकून घेतलं आणि आलेल्या माणसाचा विचार केला. प्रत्येक शिष्याचा विचार महाराजांनी केला. तो कसा केला? त्याचा विचार करत असताना त्याचं चित्त हरण केलं, वित्त नाही. काय हरण केलं? चित्त. गुरु कोण असतात? चित्ताचं हरण करणारे असतात, वित्ताचं नाही. आणि आमचं सगळं तो आमच्या जीवनाचं सगळं चक्र तर वित्ताभोवतीच फिरतं. अर्थो रक्षिते रक्षिता, अर्थो रक्षिते रक्षिता. अर्थाच्या भोवती आमच्या जीवनाचं सगळं समीकरण फिरतं. अर्थ अर्थ अर्थ, काम काम, अर्थ आणि काम. आम्ही अर्थ काम पर्यंत म्हणून दुःखी दुःखी. आणि मग त्या दुःखी माणसाला महादेव प्रभूने असं अंगुली निर्देश करून जागा दाखवली. सगळ्या सुखाचा भांडार कोण? तो हा पार्वतीचा वर. म्हणून जी जी मंडळी दुःखी झाली, भगवान श्रीकृष्ण
दुःखी झाले, प्रभू रामचंद्र दुःखी झाले, अशी यादीच आहे दुःखी झाले लोकांची. दुःखी झालेल्या लोकांची यादीच आहे. 14 वर्षाचा वनवास भोगत असताना अनेक प्रकारच्या वियोगाचं दुःख सहन करत 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 रामवनात भ्रमण करत होते. लगेच सीतेच्या पत्नीच्या वियोगाचं दुःख वाट्याला आलं आणि रावणाने सीतेचं हरण केलं. आतापर्यंत दुःख सहन झालं, मात्र हे सहनच होईना. कोणतं दुःख? पत्नी वियोगाचं दुःख. ती सहचर्य आहे ना, कसं स्वीकारता तुम्ही पत्नीला? ती सहचर्य आहे ना, ती कुठपर्यंत सोबत आहे, कुठपर्यंत आहे महाराज? प्रतिज्ञा देता का नाही? लग्न लावता की नाही तुम्ही? तुमचं डबल कार्यक्रम आहे. कीर्तनातूनही पॉलिसी काढू नये, मास्तरकी करू नये, आणि पुन्हा लावा डोळ्याला पाणी मामा म्हणा. प्रतिज्ञा घेतो की नाही आपण? सहचरी, ती सहचरी कुठपर्यंत आहे आपल्यासोबत? धर्मे अर्थे कामे इथपर्यंत नाही, मोक्षाच्या. आणि त्या सहचरीचा वियोग प्रभू रामचंद्राला सहन झाला नाही. गुरु महाराजांचे पाय धरले. महाराज, हे दुःख माझ्या वाट्याला का आलं एवढं दुःख? वशिष्ठ महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले, हे दुःख वाट्याला का आलं? दुःखच किम कारण? प्रभू रामचंद्र रोदन करायला लागले वशिष्ठ महाराजांचे पाय धरून. महाराज म्हणले, आता जीवनातल्या प्रत्येक घडामोडीसाठी आपलं कारण कर्म असतं. त्याचा परिपाक पाहण्यापेक्षा आपण भगवान शिवाला प्रसन्न करून घ्या. बसले तपश्चर्येला. ते म्हणले, महादेव असा देव नाही, असा प्रसन्न होत नाही महादेव. काय करावं लागते? दीक्षा घ्यावी लागते. तुम्हीच दीक्षा घेतली नाही, प्रभू रामचंद्राने दीक्षा घेतली. त्या दीक्षेचं नाव आहे विरजा दीक्षा. वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्राला दीक्षा दिली, रामेश्वर लिंगाची स्थापना केली आणि भगवान शिवाची उपासना केली, आराधना केली, जप केला शिवपंचाक्षरी मंत्राचा. महादेव प्रसन्न झाले. काय पाहिजे? दोघांचा संवाद झाला. महादेव प्रसन्न झाले. आणि एकदा महादेव प्रसन्न झाले, तुमचं कामच झालं साधू महाराज. कामच झालं. तुम्ही समजा मला पंतप्रधान व्हायचं म्हणलं तरी भेटलं होता येत. महादेव प्रसन्न व्हावे. महादेव प्रसन्न व्हावे. तुम्हाला सांगायला, आरती होस तर मृतक सोडायचं नाही. अवघड कार्यक्रम आहे. शिवा प्रभू रामचंद्राला महादेव प्रसन्न झाले आणि दोघांचा संवाद झाला. भाव तर सांगतो आता इथून पुढे एक्सप्रेस कीर्तन. मग प्रभू रामचंद्राने विचारले, एवढं दुःख माझ्या वाट्याला का? दोघांचा संवाद झाला. पहा, प्रभू रामचंद्राचा आणि भगवान शिवाचा संवाद झाला. त्या संवादाला शिवगीता म्हणतात. काय म्हणतात? शिवगीता. ती वेदेश्वरी या नावाने प्रकाशित आहे. भगवान शिवाचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद झाला. ती गीता, तिला कोणती गीता म्हणतात? शिवगीता म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवगीतेवर किती अन्याय झाला, शिवगीतेवर किती अन्याय झाला सांगतो तुम्हाला. जो न्याय भगवद्गीतेला मिळाला तो न्याय शिवगीतेला मिळाला नाही. आजही सांगतो, किती लोकांना शिवगीता माहिती आहे? काय का माहिती नाही? मिळालाच नाही न्याय. शिवगीतेला न्याय मिळाला नाही. प्रभू रामचंद्राचा भगवान शिवाचा संवाद आहे. आणि मग भगवान शिव प्रसन्न झाले आणि मग टेक्निकल तिला आयडिया दिली महादेवानी, रावणाचा पराभव कसा करायचा हे सगळं टेक्निकल महादेवाने दिलं. आणि मग पुढे काय व्हायचं ते झालं, तो विषय नाही. आणि तिथून मग सीतेची सुटका झाली वगैरे. प्रभू रामचंद्राचा पुढचा मार्ग सुलभ झाला वगैरे. दुःखी झालेले प्रभू रामचंद्र सुखी झाले. भगवान श्रीकृष्णाचं असं 16,108 बायका होत्या. एवढ्या बायका असून मुलगा नव्हता, मुलगा संतती नव्हती. उपमन्यू महाराजाकडे आता 16,108 बायका. आता संतती नसल्यावर बाईची अवस्था काय राहते? आता ती नाही सांगत मी, धावतच सांगतो. आता ती काय अवस्था राहते? सगळ्या बायका कुरकुर करायला लागल्या. ऐकवी ना कुणाला? भगवान श्रीकृष्णाला. परत गेले गुरु महाराजाच्या आश्रयाला. उपमन्यू महाराजांचे पाय धरले
सांदीपणी महाराजांचे पाय धरले. महाराज यावर उपाय सांगा, याच्यावर औषध सांगा, याच्यावर उपाय सांगा. ते म्हणले महादेवाला प्रसन्न करून घेतल्याशिवाय शक्य नाही. बसले तपश्चर्याला. त्यांनी सांगितलं महादेव देव असा नाही प्रसन्न होणार, आधी दीक्षा घ्यावं लागते. तो भगवान श्रीकृष्णाने दीक्षा घेतली आणि मग पाशुपत व्रत केलं. महादेव प्रसन्न झाले. महादेवासारखा भोळा देवच नाही जगात, प्रसन्न झाले. मग श्रीकृष्णाला विचारलं बाबा काय तुम्हाला काय पाहिजे सांगा ना, काय पाहिजे. ते म्हणले मुलगा पाहिजे. ते म्हणले मुलगा नाही भेटणार तुम्हाला, भेटणार नाही मुले मुलगा. कस काय तुमच्या खात्यात नाहीच मुलगा, भेटणारच नाही. कस काय सांगू का म्हणले. तयारी आहे काय ऐकायची. हो. मग महादेवानं काय केलं, भगवान श्रीकृष्णाला पूर्व अवताराची व्हिडिओ कॅसेट दाखवली. व्हिडिओ कॅसेट तवाय होती. महादेवानं भगवान श्रीकृष्णाला पूर्व अवतारातली व्हिडिओ कॅसेट दाखवली आणि सांगितलं राम अवतारामध्ये तुम्ही सुंदर पत्नी, पतिव्रता पत्नी गरोदर असताना जंगलात नेऊन सोडली ना, आता मुलगा मागता होय, सोपे हा. त्याचा परिणाम आहे हा कर्माचा विपाक आहे, कर्म विपाक आहे. पुन्हा खरतर तपश्चर्या केली. पुन्हा महादेव प्रसन्न झाले आणि मग संततीचा मार्ग खुला झाला आणि भगवान श्रीकृष्णाला पहिलं पोरग झालं. पहिल्या पोराचं नाव काय, सांब. काय नाव, सांब. म्हणजे सांब नाव कसं आहे पा, अंबया सहित हा सांबा. याच्यात शिवाद्वैत सिद्धांत समाविष्ट झालेला आहे. चला महादेवाचंच नाव ठेवलं. पहिला मुलगा श्रीकृष्णा झाला सांब. आणि मग यदुवंश एवढा वाढला आणि पुढे काय झालं ते नाही सांगत, कारण विक्षेप निर्माण होईल, ते नाही सांगत पुढचं. पण भगवान श्रीकृष्ण दुःखी झालेले महादेवाच्या कृपेने प्रसन्नतेने सुखी झाली. अशी मोठी मोठी माणसं महादेवाकडे आली, सुखी झाली. आपली मरपुड्याची काय कथा. म्हणून आपण दुःखी होत ना, आपण सुखी का होणार नाही. मंदिरात गेले तरी इकडे ठेवतात कोपऱ्यात, इकडे कोपऱ्यात कार्यक्रम असतो. अरे महादेवाच्या मंदिरात आलास की रे बाबा, कोपऱ्यातला कार्यक्रम जर असा बाजूला टाक ना, इकडे असते ना कोपऱ्यात, तुम्हाला नाही माहित असते. अरे देवाला पवित्र वस्तू आवडते. साधा अभिषेक करता की नाही तुम्ही, अभिषेक करता की नाही. महाराज कोण आहेत अभिषेक करणारे, विशाल महाराज. अभिषेक करता की नाही रोज. आलेल्या यजमानाला लगेच बसविता का नाही, त्याला तीर्थ देता प्यायला, आधी तीर्थ देतात प्यायला. तीर्थ का, अरे महादेवाला अपवित्र वस्तू चलत नाही, अपवित्र वस्तू चलत नाही. कुठं फिरून आले की म्हणले पवित्र केल्याशिवाय अभिषेकाला बसता येत नाही. विशाल महाराज त्याच्या हातावर तीर्थ देतात. म्हणले या ते तीर्थ कोणतं असतं, ते तीर्थ कोणतं असतं, त्याला पंचगव्य म्हणतात. आता ते लांबलचक नाही सांगत. तीर्थ पितानी काय म्हणतात, अपवित्र बा, त्याला पवित्र करतात. यत्पगस्य दंबापम देह तिष्ठति नामके प्राशनात् पंचगव्यस्य दहत्यग्निर्विंधनम. काय म्हणतात ते तीर्थ प्यायला देताना काय म्हणतात, अरे भल्या माणसा, तुझ्या नाड्यामध्ये, तुझ्या रक्तामध्ये, तुझ्या मांसामध्ये, तुझ्या हाडामध्ये जाऊन बसलेलं जे पाप आहे ना, पाप देह तिष्ठति मामके, माझ्या देहात तिष्ठत असलेलं पाप. प्राशनात् पंचगव्यस्य दहत्यग्निर्विंधनम, नाड्यात, मांसात, हाडात, रक्तात बसलेलं जे पाप आहे ना, ते तीर्थ पिलं की ते पाप नाहीच होतं आणि मग हा पवित्र होतो. म्हणून तीर्थ देतात प्यायला, पवित्र करतात. देवाला पवित्र वस्तू आवडते, अपवित्र वस्तू आवडत नाही. सगळी मंडळी दुःखी झालेली महादेवाकडे गेली आणि सुखी झाली. सुख देईन शंकर, सुख देईन शंकर, सुख देईन शंकर, सुख देईन सुख देई शंकर, सुख देणारा शंकर, सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. मग आम्हाला सुख
सुखी व्हायचं असेल, आम्हाला जर दुःख घालवायचं असेल तर गाऊ त्याचं कायम करायचं, नाचायचं त्याच्यासाठी. गाऊ त्याच्या नावाचं गुणगान करत करत गायन करायचं, नाचायचं त्याच्यासाठी. कोणासाठी? महादेवासाठी नाचायचं. वरातीत नाही नाचायचं आणि काही घेऊन नाही नाचायचं, बँडच्या तालावर नाही नाचायचं, मृदंगाच्या तालावर नाचायचं. गाऊ नाचू आणि या गाण्यातून नृत्यातून निर्मिती कशाची? आनंदाची. आनंदाने. आणि मग प्राप्ती काय? पाहू कैलाशीचे गेणे. कैलासाच्या ठिकाणी असलेल्या वस्तूंचं दर्शन गाण्यातून नृत्यातून जी आनंदाची निर्मिती होते, त्या आनंदाच्या द्वारा काय होतं? ती वस्तू पाहायला मिळते, तो भगवंत पाहायला मिळतो, तो देव पाहायला मिळतो. आणि मग गावुनाचो आनंदाने पाहू कैलाशीचे गेणे. पुढे काय? भक्तासाठी देव एवढा प्रेम करतो, एवढा प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की त्या प्रेमाची परिणती कशात होते? आनंदात होते. त्या प्रेमाची परिणती कशात होते? देव प्राप्तीत होते किंवा देव आपला होण्यात होते. आणि मग काय? गायन करणाऱ्या, नृत्य करणाऱ्या भक्ताप्रती भगवंताला प्रीती जडते आणि त्या भक्ताविषयी त्याला प्रेम निर्माण होतं. आणि भक्ताविषयी प्रेम निर्माण झाल्यामुळं भक्ताला सोडून त्याला करमत नाही. एवढी एकात्मता दोघात निर्माण होते. मग अशी एकात्मता निर्माण झाल्यामुळं तो देव भक्त दिसत नसेल तर त्याला एकटं एकटं वाटायला लागतं. आणि मग तो देव हिमालयात राहणारा, कैलासात राहणारा भक्ताचा शोध घेत घेत भूमंडळावर येतो. भक्तासाठी भूमंडळ. कारण हा दिसत नसला की त्याला करमत नाही आणि तो दिसत नसला की याला करमत नाही. दोघांमध्ये एकात्मता निर्माण होती. मग तो त्याला हा दिसत नसला तर तो तिथे असलेला हिमालयात कैलासात पार्वतीच्या शेजारी बसलेला भगवंत भक्ताचा शोध घेत घेत भूमंडळावर येतो.
आणि भूमंडळावर आल्याच्या नंतर लातूर जिल्ह्यात येतो. मग लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्यात येतो आणि उदगीर तालुक्यातून मग इथं संगमावर येतो, चांदेगाव गावात येतो आणि मग पुन्हा सोमेश्वराच्या मंदिरात येतो. काय आणि येऊन काय करतो, भक्ताचा शोध घेत घेत इथे येतो आणि येऊन काय करतो, न सांगता आपलं काम करतो. असा माझा भगवंत आहे, असा माझा महादेव आहे आणि असा देव माझ्या डोळ्यात भरावा. म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा. शिवराज महाराज बरे माझ्या दोन्ही डोळ्यावर भक्ताला सुखी करणारा, न सांगता त्याचं काम करणारा, असा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान श्री भोळा आहे.